हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आहे। तर सध्या आहे दिवाळी आणि दिवाळीसाठी आपल्याकडे आलेली आहे ब्लाऊज डिझाईन, जी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जी सध्या खूप ट्रेंडवर आहे। तर इथे उंची आहे 13.5 इंच प्लस 14.5 इंच बॅक डिझाईन आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, खूप सुंदर डिझाईन आहे। 14.5 इंचावरती मी मार्किंग केलं, शोल्डर संपूर्ण 5.5 घेतलं आणि मुंडा उंचीसुद्धा 5.5 घेतली। अशा पद्धतीने मी इथे लाईनिंग ओढून घेते। आता छाती आहे 7.5 इंच, तर 2 इंच मिळवून घेतले, 9.5 इंचावर मार्क करून घेतलं। इथे तुम्ही प्रिन्स कट, कटोरी कोणताही ब्लाऊज असेल तर या पद्धतीने इथे माप हे टाकू शकता। आता मी इथे सरळ लाईन ओढून घेते आणि मोंड्याचा शेप देऊन घेते आणि कट करून घेते। तर इथं आपला संपूर्ण बॅक पार्ट मी इथे कट करून घेतला। आता आपण इथे मागचा गळा टाकून घेणार आहे। तर गळा जी शोल्डर होतं ते मी 2.5 इंच प्लस अर्धा इंच घेतलेला आहे। इथं कस्टमरचा गळा 3.5 इंच होता, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घेतलं। आता इथे बघा, जो बॉक्स काढलेला आहे तो चुकीचा आहे, त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केला नाही। आता इथे तुम्ही बघू शकता, मी जो गळा घेतलेला आहे या पद्धतीने एक गळा घ्यायचा आणि या पद्धतीने गळा टाकून घ्यायचा। इथे त्रिकोण मी असा करून घेतलेला आहे। तुम्हाला नॉट टाकायची असेल तर नॉटचा पण आकार तुम्ही देऊन इथं घेऊ शकता। तर नॉट वगैरे काही टाकायची नव्हती कस्टमरला, सिंपल पण छान अशी वाटणारी डिझाईन शिवायची होती आणि ही डिझाईन सध्या ट्रेंडवर आहे, त्यामुळं आपण इथे ही डिझाईन घेतलेली आहे। तर बघा, खडूचं मार्किंग जे मी मार्क केलं होतं ते थोडंसं खाली झालं होतं, त्याच्यामुळं मी पुन्हा थोडंसं वर घेतलं, कस्टमरला जास्त खाली गळा नको आहे म्हणून। तर अशा पद्धतीने मी इथं हे मार्क करून घेतलं। अशी डिझाईन काढून घ्यायची तुम्हाला। ही एकदम सोपी डिझाईन आहे, जी आपल्याला कुठेही कटिंग वगैरे करायचं नसतं। ही एकदम फास्ट आणि लवकर अशी डिझाईन होऊन जाते। तर इथं मी काठ पण होता, आणि जर तुमच्याकडं काठ असेल साडीला तर तुम्ही ही डिझाईन नक्की शिवा, याचा फायनली लुक खूप सुंदर येतो। आणि इथे काठ होता, तर मग मी जेवढी खाली आपण जी लाईन ओढलेली आहे बघा, ती लाईनीच्या याच्यामध्येच मी फक्त काठ घेणार आहे खाली, आणि वरती नाही घेणार, कारण यामुळं दिसायला लुक हा खूप छान दिसतो। तर मी आता इथे थोडीशी पिन लावून घेते, जेणेकरून आपला पार्ट हा सरकणार नाही। आणि जे पण खडूचं मार्किंग आहे त्याच्यावरतून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, मी इथं रात्रीचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि लाईटने लावली तर मला दिसणार नाही, आणि लाईट लावली तर थोडंसं तिथं मशनीच्या खाली जी काही मी टिप मारते ती दिसायला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे। तर अशा पद्धतीने आता आपण इथे टिप मारून घेतली। आता जो काय आपण गळा आखून घेतला तो आपण इथं कट करून घेऊ, टाकून घेतलेला म्हणजे टिप मारून घेतलेला गळा अशा पद्धतीने कट करून घेऊ। आणि इथं कोणे आहेत, तर आपल्याला जे कोणे आहेत त्याला छान असे कट लावून घ्यायचे, टिपीला धक्का नाही लावायचा फक्त, आणि बाकीच्या साईडने पण थोडेसे कट लावून घेऊ, जेणेकरून आपला गळा छान असा पलटी होईल। आता याला आपण पलटी करून घेऊ, म्हणजे सरळ भाग जो आतमध्ये होता तो बाहेर काढून घेऊ। तर बघा, इथे अशा पद्धतीने जे कोणे होते ते असे काढून घेऊ आपण बाहेर। तर बघा, अशा पद्धतीने आपला फायनली लुक येणार। तर आता आपण इथं साईडनी व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित आतमधला गेलेला कपडा बाहेर काढून घ्यायचा, आणि खालच्या साईडने पण मी कमरेला टिप मारून घेतली आहे।
आणि साईडचा पण आपल्याला चारही बाजूनी टिपा मारून घ्यायच्या। तर इथे अशा पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झाल्यानंतर तुम्ही इथं जे आपले कोणे आहेत बघा वर खाली, तिथे तुम्ही नॉड आणि लटकन टाकू शकतात किंवा बटन पण टाकू शकतात। तर मी इथे बटन लावणार आहे, त्याच्यासाठी मी इथे एक छोटीशी पट्टी तयार करून घेणार आहे। बघा छोटंसं आपण कपड्याची एक छोटी पट्टी तयार करून घेऊ। जेणेकरून आपल्याला छान असं फिनिशिंग सहित आपल्याला इथं व्यवस्थित टिप मारायची आहे। त्या नॉडला छोटीशी नॉड बनवली, त्याला व्यवस्थित आपण अटॅच करून घ्यायचं आणि इथे आपल्याला जेणेकरून बटनही छान असं लावता येईल। एकदम छान आणि मस्त असं बटन लावता येतं। तर बघा मी इथं बटन आणलेलं होतं, तर मग मी तिथे या पद्धतीने टाकून दाखवते। तर फायनली आपला ब्लाऊज तयार आहे। खूप सुंदर डिझाईन तयार झाली। इथे तुम्ही लेस वगैरे टाकू शकतात तुमच्या आवडीनुसार। इथं कस्टमरला कोणतीही लेस वगैरे नको आहे। पैठणी खूप सुंदर आहे, त्याचा कपडा वगैरे एकदम मस्त आहे, पण त्यांना नको आहे, त्यांना लेस वगैरे नको आहे, त्यांना सिंपलच आवडतं। तर बघू शकता तुम्ही फायनली आपण ब्लाऊज या पद्धतीने स्टिच करून घेतला। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। याच्या पुढचा ह्याच ब्लाऊजवरचं बाही डिझाईन येईल, तर तो पण व्हिडिओ नक्की बघा।